तर आज आहे 18 ऑगस्ट। आज इथे इंडियन एम्बसीमध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आहे, त्याच्याकरता मी चाललो आहे। आता बघू आता कसं कसं काय होतं ना, इथलं सेलिब्रेशन कसं असतं ते बघायला मिळेल। होप मस्त असेल। Working day in and day out to the High Commission, to interact with them, to understand if they have any issues or problems which we can resolve. So please feel free to interact with my entire team here today. If you have any issues, please raise it to us. We are willing to take them up. Please consider the entire team of the High Commission as a very approachable team. Sir, in the pre-program part, sir, we had interaction with the brothers from the migrant working to also inform about our outreach program. So for the migrant workers from India, as I mentioned to you earlier, we are very keen to run consular outreach program wherein your passport and all other kind of attestation services which you may require. So we will design a program in collaboration with. तर आता मी इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन जो इव्हेंट होता इंडियन हाय कमिशनमध्ये, त्याच्यातून वापस जातो आहे आता हॉस्टेलला। इव्हेंट चांगला होता आणि त्यांनी ह्या इव्हेंटमध्ये फक्त इंडिपेंडन्स डे आहे किती चांगली गोष्ट आहे असं तसं न करता जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत इंडियन्सला, मायग्रंट वर्कर्सला, इव्हन स्टुडंट्सला पण ते ॲड्रेस करण्याचं त्यांनी हे माध्यम ठेवलं होतं। म्हणजे हे फक्त सेलिब्रेशन नव्हतं, बट इट वॉज एका प्रकारे तो एक बहाणा होता की ज्या प्रकारे हे सगळे इंडियन मायग्रंट वर्कर्स स्पेशली त्यांना इन्व्हाइट करण्याचा आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेण्याचा आणि त्यांचे प्रॉब्लेम्स कसे ॲड्रेस केले जातील ते सांगण्याचा खूप चांगलं वाटलं एकंदरीत। असं सगळे जास्त करून लोक तमिळ वगैरे होते, बट इट्स ओके। या निमित्ताने त्यांनी जे थोडं ब्रेकफास्ट आणि जे फूड ऑफर केलं होतं आपलं भारतीय स्पायसेसवालं खायला मिळालं। आता बस चाललोय, चलो बाय बाय। हा होता माझा आजचा दिवस।